जय श्रीनिवास जय वेंकटेश वृषशैलनाथ श्रीपद्मनाभ वैकुण्ठनाथ जय विष्णुतेज राजाधिराज तव जय 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 देवादिदेव जय वासुदेव श्रीरामचन्द्र जय कल्किरूप शौरीश मोदभेदीनाथ जय 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 कमलाकुचूचुककुङ्कुमतो नियतारुणितातुलनीलतनो कमलायतलोचनलोकपते विजयी भव वेङ्कटशैलपते कमलाकुचूचुककुङ्कुमतो नियतारुणितातुलनीलतनो जय श्रीनिवास जय वेंकटेश वृषशैलनाथ श्रीपद्मनाभ वैकुण्ठनाथ जय विष्णुतेज राजाधिराज तव जय 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 देवादिदेव जय वासुदेव श्रीराम अदिवो అదివో అల్లదివో శ్రీహరివాసము అదివో అల్లదివో శ్రీహరివాసము 10,000 శేషుల పడగలమయము అదివో అల్లదివో శ్రీహరివాసము 10,000 శేషుల పడగలమయము అదివో అల్లదివో శ్రీహరివాసము అది వెంకటాచలమఖిలోన్నతము అదివో బ్రహ్మాదుల కమురూపము అదివో नित्य निवासमखिलमुनुलकु. नमस्ते, माझे नाव सुनीता धनाजी शिंदे. मी वैराग या ठिकाणावरून श्री पुण्यवारी श्री सेवा यांच्या सहलीमध्ये सहभाग घेतलेला आहे. 8 वर्षापूर्वी आम्ही बालाजीच्या दर्शनासाठी बुकिंग केलं होतं, पण काही कारणास्तव ते रद्द झालं. त्याच्यानंतर प्रयत्न केला, पण आम्हाला तो योग आला नाही. आणि मॅडमच्या मदतीने किंवा मॅडमच्या सहयोगाने आज या ठिकाणी आम्हाला तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्याचं सौभाग्य मिळालेलं आहे. मला थोडक्यात सांगावंसं वाटतं की पूर्ण 65 जणांचा ग्रुप होता. त्यांची अत्यंत व्यवस्थित काळजी घेतलेली आहे आणि नेहमी हसतमुख असणारे आमचे पुण्यश्री वारीची पूर्ण टीम, प्रज्ञा मॅडम असतील, स्वाती मॅडम असतील आणि ते 2 दादा असतील, खूप छान संयमी मस्त पद्धतीने ते सर्वांना सहकार्य करतात. आणि कोणत्याही म्हणजे पर्यटन स्थळी गेल्यानंतर नाश्ता आणि जेवण याची वेळ त्यांनी थोडीसुद्धा चुकवलेली नाही. जनरली आपण 7:30 सकाळचा 9च्या दरम्यान 8:30 ते 9च्या दरम्यान नाश्ता घेतो, ती वेळ त्यांनी प्रत्येक ठिकाणी परफेक्ट पाळलेली आहे. आणि जेवणाची ही वेळ 8:30च्या आत उत्कृष्ट प्रतीचं जेवण त्यांनी सर्व भक्तांना पर्यटकांना पुरवण्याचं म्हणजे योग्य ते असं नियोजन केलेलं आहे. थोडक्यात या ठिकाणी मला म्हणावंसं वाटतं, जर घरी बसून कंटाळा आला असेल फार घरी बसून कंटाळा आला असेल फार आणि घ्यायचा असेल पर्यटनाचा तीर्थक्षेत्राचा आनंद तर ठोठवा पुण्यश्री सेवा वारीचं दार. धन्यवाद. नमस्ते, मी शोभा बाबर आपल्या सोलापूर जिल्ह्यातून मंगळवेढा तालुक्यातून इथून आलेले आहे.
आणि मी सध्या तिरुपती बालाजी मंदिर इथे या परिसरामध्ये सध्या म्हणजे थांबून तुमच्याशी बोलत आहे. इथं मी पुण्यश्रीवारी सेवा सोलापूर इथून त्यांच्यामार्फत ज्या टूर केल्या जातात अवेलेबल त्या टूरमध्ये मी आलेली आहे. आणि मी एकटी न येता माझ्यासोबत माझ्या 17 मैत्रिणीसोबत मी इथं आलेली आहे. स्पेशली माझ्यासाठी हरियाणातून एक आलेली मैत्रीण तीही आमच्यासोबत आहे आणि तिलाही इथलं सर्व काही आवडलं. पुण्यश्रीवारी सेवा यामध्ये स्वाती मॅडम, प्रज्ञा मॅडम आणि हे 2 दादा जे आहेत यांनी अगदी व्यवस्थितपणे आम्हाला सगळ्यांना सेवा दिली. सकाळी टाईम टू टाईम नाश्ता वगैरे, परत दुपारचं जेवण. थोडासा गॅस प्रॉब्लेममुळे एक टायमाचं आम्हाला मिस झालं, ते थोडंसं आम्हाला वाटलं, पण तरीही सर्वांनी आणि सगळ्यांनी त्यांनी आम्हाला त्यावेळेत ॲडजस्ट करून घेतलं आणि व्यवस्थित आम्हाला संध्याकाळचं पण ह्याच्यानं दिलं. आणि जे हॉटेल्स बुकिंग वगैरे जे होते त्यांनी केलेले ते सगळं व्यवस्थित होतं त्यांच्यातर्फे केलेलं. अगदी जितके मंदिर त्यांनी त्या टायमिंगमध्ये केलेले 6 मंदिर, परत तिरुपती बालाजी ते मेन मंदिर आणि दुसऱ्या दिवशीचे म्हणजे 3 दिवसांच्या पॅकेजमध्ये त्यांनी एकदम व्यवस्थितपणे त्यांचं जे बोलणे होतं ते सगळं व्यवस्थितपणे त्यांनी आम्हाला सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि पुण्यश्रीवारी सेवामार्फत माझे भाऊ वगैरे सगळे इथं जवळजवळ 3-4 वर्षापासून हे येतात जातात आणि त्यांच्याकडूनही मला माहिती मिळाली की हे खूप छान आहे आणि मी ते स्वतः अनुभवलं आज. ते एकदम व्यवस्थितमध्ये आहे. आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये असून अशा पद्धतीची सेवा जर आपल्याला मिळत असेल तर कोणीही याचा म्हणजे मिस करू नये, सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा अशी माझी मनापासून सर्वांना विनंती आहे. आणि मॅडमनी आम्हाला अत्यंत छान पद्धतीने सहकार्य केलं. असंच मॅडम सहकार्य तुम्ही करत राहा आणि आमच्यामार्फत आणि आमच्याकडूनचे जे पुण्य आहे ते तुम्हाला लावो. तुमचा उत्तरोत्तर अशी प्रगती होत जावो, उत्तरोत्तर संख्या तुमची वाढत जावो आणि आम्हाला आणखीन लाभ घेण्याची इच्छा जी आहे ते तुमच्यामार्फत आम्ही करत राहू. आणखीन फॅमिलीसहित येण्याचं प्लॅनिंग करू, सर्वांना सांगत जाऊ आणि ह्याच पद्धतीने तुम्ही आम्हाला सेवा देत राहावी अशी आमची इच्छा आहे. नमस्कार सर. गोविंदा मॅडम. आपण कुठून आहे सर? मी सूर्यकांत हत्तुरे, हत्तुरवस्ती विमानतळ सोलापूर येथून आहे. पुण्यश्री वारी, श्री ईश्वर वारी, ईश्वराची भेट घेण्यासाठी ही जी टीम काम करते आहे अतिशय चांगली टीम आहे. त्यांच्या माध्यमातून आम्हासारख्या गोविंदाच्या भक्तांना या तिरुपतीच्या ठिकाणी येऊन श्रींचं दर्शन घेण्याचं भाग्य आम्हाला मिळतं. हे निश्चितच आम्ही स्वतःला पण भाग्यवंत समजतो. माझं वैयक्तिक सांगायचं म्हटलं तर 2 महिने मी ऑनलाईन च्या माध्यमातून तिकीट मिळतं का हे पाहिलं, पण तो तब्बल 2 महिने आम्हाला ते तिकीट मिळू शकलं नाही. त्याच्यामुळं आमचं हे दर्शन 2 महिन्यांनी उशिरा करणं इथं होतं. हे केवळ शक्य झालं या आपल्या पुण्यश्री वारीच्या माध्यमातून. मॅडमचं सहकार्य खूप चांगलं मिळालं. पहिल्यांदा फोन केला मी त्यांना, त्यावेळेला सर्व प्रकारची सेवा त्यांनी उपलब्ध करून देतं असं सांगितलं. त्याच्यामुळं आम्हाला 3 दिवसाच्या या 5,000च्या पॅकेजमध्ये नंतर वाढवले मॅडमनी 6,000 काय झालं. आम्हाला समजलं होतं 5,000. या 5 दिवसात 6,000मध्ये 3 दिवसाचं हे टूर अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही इथं घालवलेलं आहे. वास्तविक पाहता या 3 दिवसामध्ये प्रवास म्हटलं की धावपळ होतं, परंतु अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं धावपळ न करता मॅडमनी पहिल्या दिवसात, दुसरा दिवस, तिसरा दिवस 3 दिवसाचं शेड्यूल नियोजन अतिशय चांगलं केलं होतं. प्रवासामध्ये लोकांना विश्रांती पण मिळायला पाहिजे, वेळेवर जेवण मिळालं पाहिजे, वेळेवर नाश्ता मिळाला पाहिजे, वेळेवर चहा पण मिळाला पाहिजे आणि योग्य त्या स्थळांची भेट पण घेता यायला पाहिजे. हे सर्व पूर्ण नियोजन त्यांनी तंतोतंत व्यवस्थित 3 दिवसाच्या शेड्यूलमध्ये बसून आम्हा सर्व भक्तांची सोय सोलापूरवासियांसाठी त्यांनी केलेली आहे. मला अजून थोडंसं सुचवा असतं होतं मॅडम, सोलापूरमध्ये म्हणावं तेवढं अजून पॉप्युलॅरिटी नाही आहे. ही आता आमच्या सोबत आलेले सोलापूर सिटीमधले कोण आहे? कुणीच नाही. सगळे मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, माळशिरस या ग्रामीण भागातल्या लोकांचा इथे संपर्क आहे. मग आपण आपलं जिथं चालतं तिथं थोडंसं आपण कमी आहोत असं म्हणायला काय हरकत नाही. थोडीशी पॉप्युलॅरिटी वाढला पाहिजे, प्रसिद्धी मिळाली तर त्या माध्यमातून खूप लोक आहेत, येणाऱ्यांची खूप मोठी इच्छा आहे, परंतु त्यांना वेळेवर तिकीट मिळत नाही, वेळेवर रिझर्वेशन होत नाही, या अनंत अडचणी आहेत. त्याच्यामुळं खूप चांगली गोष्ट आहे तुमच्या माध्यमातून या लोकांची सोय या ठिकाणी होते.
आम्हाला पण सेवा चांगली मिळाली. त्याबद्दल तुमच्या या पुण्य श्रीवारी संस्थेचं सेवेचं मी मनपूर्वक आभारी आहे. तुमच्यामुळं आम्हाला या ठिकाणी येण्याचं भाग्य मिळालं. अन्यथा कदाचित अजून 2-4 महिने पुढे गेले असतील ओके ओके गेले धन्यवाद असते, सर. पण लवकर वेळेवर कळणार तुमची आमची भेट झाली, आम्हाला सेवा मिळेल. धन्यवाद. धन्यवाद.